तिळवणी इथले सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासनाच्या जातीयवादी भूमिकेचा निषेध म्हणून मतदान दिवशी जिल्हा परिषदेसमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे। गायकवाड यांचा 750 स्क्वेअर फुटांचा प्लॉट सरपंच आणि ग्रामसेविकेने संगनमताने दुसऱ्याच्या नावावर केल्याचा त्यांचा आरोप आहे। या प्रकरणी प्रशासनाने केवळ अनुसूचित जातीच्या लोकांचे शर्तभंग झालेले 15 प्लॉट ताब्यात घेतले, मात्र सवर्णांच्या प्लॉटवर कोणतीही कारवाई केली नाही। प्रशासनाने जातीभेद केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे। 26 जानेवारीपूर्वी सर्व समाजाचे शर्तभंग झालेले प्लॉट ताब्यात घेण्याचं आश्वासन देऊनही सीईओंनी शब्द पाळला नसल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय। यासोबतच दोषी ग्रामसेविका आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या वेतनवाढी थांबवाव्यात आणि सरपंच सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जाणीवपूर्वक रोखून धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे। संविधानाने दिलेले मतदानाचे अधिकार प्रशासनाला बहाल करत असल्याचं सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे।